मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे कर्मभोग. लेखक विनोद रोडगे. घराच्या खिडकीत उभा राहून तो भेदरलेल्या नजरेने बाहेर पाहत होता. लहान वयात त्याच्या कोवळ्या मनाला जे काही दिसत होतं ते त्याच्या समजण्यापलीकडे होतं. खिडकीच्या लोखंडी गजावर आपले बोट घट्ट आवळून तो बाहेरचे दृश्य पाहत होता. बाहेर त्याचे वडील एका माणसाला, ज्याचे दोन्ही हात दोरीने घट्ट बांधले होते, त्याला ओढून नेत होते. त्या माणसाचा विचित्र अवतार पाहून कोणीही त्याच्या जवळ जायला धजावत नव्हतं. त्याच्या वडिलांनी मात्र मोठ्या हिमतीने त्याला पकडले होते. त्यामुळे त्याला त्या क्षणी त्याच्या वडिलांचा फार अभिमान वाटत होता. तो बांधलेला व्यक्ती सगळ्यांवर दात खाऊन धावून जात होता. त्याला ओढत ओढत सर्वांनी नदीच्या शेजारी असणाऱ्या एका झाडाला बांधलं. तो आपली संपूर्ण ताकद पणाला लावून सुटण्याचा प्रयत्न करत होता. पाटील, तू हे बरोबर नाही केलं. मी त्याचा बदला नक्की घेणार. एवढे बोलून त्याने जमलेल्या जमावावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्याची ती करडी आणि भेदक नजर पाहून साऱ्या जमावाचा एक क्षण थरकाप उडाला आणि ते काही पावले मागे सरकले. मात्र पुढच्या क्षणाला त्याच्या गालावर एक जोरदार चपराक पडली आणि त्याचा आवाज त्या भागात घुमला. हरामखोरा, आज तुझ्यासोबत साऱ्या गोष्टीला मी इथंच जाळून टाकणार आहे, असे म्हणत पाटील त्याच्याकडे पाहून विचित्र हसला. पाटलाने इशारा करताच एका माणसानं एक पत्र्याचा डबा पाटलाच्या हातात दिला. पाटलाने जास्त वेळ न पाहता तो डबा त्या माणसाच्या अंगावर ओतायला सुरुवात केली. ते रॉकेल होतं. झाडाला बांधलेल्या त्या माणसाला आपल्यासोबत काय घडणार आहे याची कल्पना आली होती. मात्र तरीही तो एकदम शांत बसला होता. खिडकीत उभा असलेल्या त्या मुलाला दूरवर नदीकिनारी नेमकं काय घडत आहे याची काडी मात्र कल्पना येत नव्हती. तरीही येणारे पुसटचे आवाज आणि हलणाऱ्या सावल्या यामुळे त्याचा त्या खिडकीतून पाय निघत नव्हता. अचानक पुढच्या क्षणात त्याला समोर आगीचा मोठा भडका उडाल्याचा दिसला. तसा तो जाग्यावर हादरला, कारण त्या भडक्याबरोबर एका माणसाच्या किंकाळ्या त्याला स्पष्ट ऐकू येत होत्या. त्याच्या डोळ्यांच्या बुबळामध्ये त्या आगीच्या ज्वाळा उमटल्या होत्या. पाटलांनी खाचकन काडी उडली आणि वाळलेलं ते झाड धाडधाड पेट घेऊ लागलं. त्या माणसाच्या किंकाळ्याने तो परिचय हादरून सोडला. जळतानाही त्या माणसाच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडत होतं, म्या येणार, म्या येणार. पण पाटील मात्र त्याच्याकडे पाहत विचित्र हसत होता. शिवा जमदाडे, गावातला पैलवान गडी आणि पाटलाच्या बाकीच्या गड्यांचा म्होरक्या पाटलाच्या एका महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या गावी गेला होता. कामासाठी फार उशीर झाला, त्यामुळे गावात पोहोचायला रात्र झाली. बलदंड शरीरयष्टी, 4 माणसांना सहज लोळवेल अशी, अंगावर काळ्या रंगाचा बिनाबाह्याचा कोट, हातात आणि पायात कडे, धोतर, पायात करकर वाजणारी चप्पल आणि कमरेला लपवलेला चाकू, लालभडक डोळे आणि राकट चेहऱ्याचा शिवा गावाच्या वेशीवर आला. चहूबाजूला काळा किर्र अंधार आणि रातकिड्यांचा आवाज. नदीकडून येणाऱ्या संत वाऱ्याने हवेत थंडावा होता. गावात जायला 2 मार्ग होते. एक मुख्य मार्ग जो काही वर्षापूर्वीच बनला होता आणि दुसरा नदीच्या बाजूने. नदीच्या बाजूचा मार्ग आता कोणीही वापरत नव्हतं. यावरून गावात खूप अफवा उठल्या होत्या. त्यामुळे नवीन मार्ग जास्त वापरात होता. नवीन मार्ग थोडा लांबून होता, पण जुना मार्ग आता सुरक्षित नसल्याने त्या वाटेने कोणीही जात नव्हतं. शिवासुद्धा आज त्याच वाटेवर आला होता. मुळातच खंबीर मनाचा असलेल्या शिवाला गावात उठणाऱ्या या अफवांचा त्याला अजिबात फरक पडत नव्हता. आधीच उशीर झाला होता, त्यामुळे त्यांनी नदीलगतचा मार्ग धरला
आणि झपझप पावले टाकत चालू लागला. तो काही अंतर आत आला आणि त्याच्या मागे काळाभोर अंधार अधिकच गडद होऊ लागला. जणू काही तो शिवाचे परतीचे मार्ग बंद करत होता. अंधाराच्या साम्राज्याला आवाहन करीत शिवा जमदाडे त्या बंद पडलेल्या वाटेने जात होता. रस्ता वापरत नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्द काटेरी झुडपे, झाडे उगवली होती. रातकिड्यांचा किर्र आवाज त्या शांततेला अजूनच भयानक आणि गूढ बनवत होता. मनुष्याने धीटपणाचा कितीही मुखवटा चढवला तरीही एका क्षणाला मनातली अदृश्य भीती त्याचा मुखवटा फाडून टाकते आणि झालेही तसेच. शिवा झपझप चालत जाताना अचानक त्याच्या मागून वाऱ्याच्याही वेगाने काहीतरी सरकन गेल्याचा भास त्याच्या अचेतन मेंदूला झाला. त्याने झटकन मागे वळून पाहिले. झाडांच्या सळसळण्याचा आवाज त्याच्या मनात भीती निर्माण करू पाहत होता. एखादं जनावर असेल असे समजून तो पुन्हा वाटेला लागला. अचानक त्याला मांस जळाल्याचा उग्र आणि करपट वास येऊ लागला. त्याला काही समजण्याच्या आत खाचकन त्याचे पाय ओढले गेले आणि तो फरफटत ओढला जाऊ लागला. दगडधोंडे, काटेरी झाडे यांना अडखळत धडकत त्याला एका अदृश्य शक्तीने एका विचित्र ठिकाणी आणून फेकलं. इप्पाड देहाचा शिवा चांगलाच रक्तबंबाळ झाला होता. तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. मात्र ती जागा शिवाच्या चांगलीच ओळखीची होती. शिवा एक मोठा जळून काळे ठिक्कर पडलेल्या झाडासमोर उभा होता. त्या झाडाला एका माणसाला जिवंत जाळलं होतं. पाटलाच्या हातात रॉकेलचा डबा देणारा शिवाच होता. अचानक झाडाच्या मागून अतिशय विद्रूप चेहऱ्याची आकृती बाहेर आली. चेहरा पूर्णपणे जळाला होता. त्या विद्रूप चेहऱ्याने शिवाकडे पाहत आपला जबडा वासला. तसा शिवा चांगलाच हादरला. कारण समोर जे काही उभं होतं ते काही साधंसुधं नव्हतं याची खात्री त्याला झाली होती. शिवा पुढे काही हालचाल करणार तेवढ्यात त्या पिशाच्याने विजेच्या वेगाने शिवाची मान पकडली आणि आपली बोटे त्याच्या मानेत रुतवायला सुरुवात केली. त्याचबरोबर शिवाच्या मानेतून वेदनेची तीव्र सनक त्याच्या मेंदूपर्यंत गेली आणि जोरदार किंकाळी त्या भागात घुमली. मात्र शिवाची ती किंकाळी ऐकणारं त्या भागात कोणीही नव्हतं आणि असलं तरी त्या भागात येण्याची कोणाची हिंमत होणार नव्हती. शिवाच्या मानेतून रक्ताची धार लागून त्याचे कपडे आणि अंग रक्ताने माखलं. पुढच्या क्षणाला शिवा जोरदार मागे फेकला गेला आणि त्या झाडाला जाऊन धडकला. काड काड आवाज झाला तसा शिवा लहान मुलाप्रमाणे हात जोडून भीक मागू लागला. म्या काय बिघडवलंय तुझं, मला जाऊ दे. शिवाचं वाक्य पूर्ण होतं न होतं तेच ते पिशाच्य क्षणात त्याच्या पुढ्यात आलं. काय म्हणाला? मला जाऊ दे? म्या अशीच भीक मागितली होती ना तेव्हा? असं बोलून त्या पिशाच्याने शिवाचा उजवा हात पकडला आणि गोल फिरवायला सुरुवात केली. लाकूड मोडते त्याचप्रमाणे शिवाचा हात मोडू लागला होता. शिवा वेदनेने ओरडू लागला. हळूहळू त्या पिशाच्याने आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली तशी शिवाच्या पायाखालची जमीनच सरकली. आमचं चुकलं, मला जाऊ दे, म्या माफी मागतोय. शिवा अजून काही बोलणार इतक्यात त्या पिशाच्याने आपला जळका हात शिवाच्या तोंडात खुपसला आणि त्याची जीभ उपटून काढली. कर्मभोग रे, कर्मभोग. एवढं बोलून त्या पिशाच्याने आपला भयानक खेळ सुरू केला. रात्रीच्या कुशीत शांत झोपलेल्या गावकऱ्यांना नदीकिनारी चाललेल्या त्या रक्ताच्या खेळाची भनकही होत नव्हती. मात्र नदीचा किनारा आणि तो परिसर शिवाच्या किंकाळ्यांनी गजबजत होता. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.